स्वर्गवासी कमलाबाई रसिकलाल धारीवाल पुरस्कृत छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळा व दिवाळी ख्रिसमस रमजान निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या अंकांच्या प्रदर्शनाचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे। प्रदर्शनाचं उद्घाटन येत्या मंगळवारी 1 जुलै रोजी सकाळी 11 वाजता बालगंधर्व रंगमंदिराच्या कला दालनात होणार आहे। 1 ते 4 जुलै 2025 या कालावधीत सकाळी 11 ते 8 या वेळात दिवाळी अंकांचे प्रदर्शन पाहण्याची संधी पुणेकरांना यामुळे उपलब्ध होणार आहे। माजी संमेलनाध्यक्ष व संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते धारीवाल इंडस्ट्रीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश शेठ धारीवाल यांच्या हस्ते होणार आहे। तसेच पुरस्काराचे यंदा 90 वर्ष असून पुरस्कार वितरण सोहळा संध्याकाळी 5 वाजता गणेश सभागृह टिळक रस्ता येथे होणार आहे। प्रसिद्ध अभिनेत्री डॉक्टर निशिगंधा वाड, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, ज्येष्ठ लेखिका सिसिलिया कारवालो, संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासने यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण होणार आहे, अशी माहिती दिनमार्क पब्लिकेशनचे दिनकर शिलेदार यांनी दिली। याप्रसंगी साहित्यिक माधव राजगुरू उपस्थित होते। दिनकर शिलेदार म्हणाले, ही स्पर्धा दिवाळी अंकांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात येते। यंदा स्पर्धेत ख्रिसमस सणाच्या निमित्ताने वसई येथून प्रकाशित होत असलेल्या अंकाच्या प्रवेशिका तसेच रमजान सणानिमित्त प्रकाशित होणारं नब्ज हा अंक स्पर्धेसाठी स्वीकारण्यात आला आहे। देशभरातून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांची माहिती पुणेकरांना व्हावी यासाठी या अंकांचे प्रदर्शन भरवण्यात येत आहे। कादोडी पाशेहार हे अंक ख्रिसमसमध्ये कादोडी भाषेत प्रसिद्ध होतात। स्पॅनिश लोक भारतात 500 वर्षापूर्वी आले होते तेव्हा कादोडी भाषेचा जन्म झाला। कादोडी भाषा काही लोकांची बोलीभाषा म्हणून प्रचलित झाली। गीत, संक्रमण अशासारखे अंक मराठी भाषेतच प्रसिद्ध होतात, त्यामुळे त्यांना या स्पर्धेत सामावून घेण्यात आले। पुढील वर्षी पश्चिम बंगालमधून बंगाली भाषेतील दुर्गापूजेनिमित्त प्रसिद्ध होणारे अंक सामील करून घेतले जाण्याचा मानस आहे। यंदा स्पर्धेमध्ये 234 प्रवेशिका स्वीकारण्यात आल्या आहेत। अमेरिकेतून 2 दिवाळी अंक स्पर्धेत सहभागी झाले आहेत। अशा प्रकारची स्पर्धा आणि प्रदर्शन भारतात प्रथमच सादर करण्याचा मान दिनमार्क पब्लिकेशन्सला मिळणार आहे। काही अंक पूनम एजन्सीच्या श्रीकांत भोतडा यांच्या सहकार्यातून मिळणार असून 300 पेक्षा जास्त अंक प्रदर्शनात असतील असा विश्वास आहे। नमस्ते। दिवाळी अंकांची स्पर्धा घेण्यातला आनंद काय आहे तो मी गेले 9 वर्षे घेत आलेलो आहे। स्वर्गीय सौ कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांनी पुरस्कृत केल्यामुळे मी खरोखर प्रकाश शेठ धारीवाल यांचा आभारी आहे। धारीवाल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे ते व्यवस्थापकीय संचालक आहेत। ही स्पर्धा गेले 9 वर्ष भरवताना पहिल्यांदा आलेले अंक आणि आज आलेले अंक याच्यामध्ये खूप मोठी तफावत झालेली आहे। यावर्षी एकूण 234 आम्हाला प्रवेशिका आलेले आहेत। त्याच्यामध्ये ख्रिसमस आणि रमजान या 2 सणांचे सुद्धा अंक आलेले आहेत आणि त्यामुळे ही स्पर्धा मोठी रंजक झालेली आहे। जरी त्या अंकांसाठी आम्ही सेपरेट कॅटेगरी निर्माण केली असली तरी अवॉर्ड ही एकाच वेळेला दिली जाणार आहेत। त्यामुळे हे सर्व अंक देवनागरीमध्येच प्रकाशित झालेले आहेत। मला सांगायला एका गोष्टीचा एक खरोखर आनंद वाटतो की कादोडी या भाषेमध्ये स्पॅनिश लोकांनी 500 वर्षापूर्वी भारतामध्ये ज्यावेळी प्रवेश केला त्यावेळी ही भाषा आपल्या लोकांनी तयार केली, ते बाटले गेले आणि मग त्याच्यातनं जी भाषा तयार झाली त्या भाषेमधनं आपल्या कोकणी भाषेसारखी ती भाषा आहे। त्याच्यामध्ये हे अंक देवनागरी स्क्रिप्टमध्ये लिहिले जातात आणि ते माझ्याकडे यावर्षी स्पर्धेसाठी आलेले आहेत। आपल्याला 1 तारखेला सकाळी 11 वाजता हे तुम्हाला बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनामध्ये हे अंक तुम्हाला जरूर बघायला मिळतील। मला एवढंच आवाहन करायचं आहे की ह्या ख्रिसमस आणि रमजान निमित्त येणाऱ्या दिवाळी अंकांच्या पलीकडे जर महाराष्ट्रातनं किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून इतर अंक निघत असतील तर त्यांनी त्यांच्या प्रवेशिका जरूर पाठवाव्यात। अमेरिकेतनं 2 दिवाळी अंक दरवर्षी न चुकता माझ्याकडे येत असतात आणि ते या सोहळ्यामध्ये भाग घेत असतात।